ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीचे तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी पक्ष म्हणून आणि राष्ट्रवादीचे मंत्री म्हणून लोकांपर्यंत नेण्यात कुठेतरी कमी पडला, कारण विरोधकांचा प्रचार जास्त झाला, त्यांच्या आरोपांना लोकांनी स्वीकारलं आणि तुमच्या स्पष्टीकरणाला लोकांनी नाकारलं. असं तुमचं काय झालं, सरकार म्हणून आम्ही डिफेन्स करायला किंवा आक्रमकता करायला पाहिजे नव्हतं, मी माझी भूमिका मांडतो. तिथं आम्ही थोडंसं कमी पडलो. आम्ही एकमेकांच्याकडं वेगळ्या नजरेने पाहायला लागलो, यामुळे तुम्ही आमचे झाले. त्यामुळे एकमेकांच्या म्हणजे आघाडी, त्यामुळे विरोधकने उचल खाल्ली. शेवटी आज मुद्दा काय, हा आरोप वैयक्तिक अजित पवार किंवा राष्ट्रवादीवर नव्हता, वैयक्तिक पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसवर नसतो. तो जो आरोप होतो, तो आरोप होत असताना तो सरकारवर होतो. तेवढा नैतिकतेने सरकार म्हणून भूमिका करताना स्ट्रॉंगली गेली पाहिजे. आज मला सांगा, नैसर्गिक आपत्ती झाली, ही सामूहिक जबाबदारी सरकारने, मी बोललो ना, तिथं विसरली होती का? विसंगती झाली ना, आम्ही पॉईंट 1 पासून आलोच ना. तसाच प्रश्न आता मराठवाड्यात झाला ना, की राज्यपालांकडे जे काही मध्यम प्रकल्प जे बांधायचे, त्याला आपण 2000 हेक्टरच्या आतले प्रकल्प म्हणतो, जे 69 प्रकल्पाला मंजूर दिली आणि आता अडकून राहिलेले, ते त्याचंच कारण असू शकते. तसंच आहे, गोदावरी बेसिन मधले. हो तसंच आहे. आता त्याला पर्याय काय? त्याला आता मुख्यमंत्र्यांनी आणि किंवा उपमुख्यमंत्री राज्य सरकारने एक चांगला निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांमध्ये मध्यम प्रकल्प असतील किंवा छोटे छोटे बंधारे किंवा हा पण एक दुष्काळी भागाला पर्याय म्हणून आपण आता ते पर्याय काढायला आपण प्रयत्न सुरू केला. म्हणजे सरकारने पर्याय लगेच काढण्याचं सुरू केलेलं आहे. अधिकार राज्यपालांना आम्हीच दिले, सरकारने दिलेले आहे. आता ते करत असताना ते त्यांच्या अधिकारातून अनुशेषाच्या भागातल्या लोकांना अन्याय होऊ नये याचा प्रयत्न करतील आणि तो रास्त आहे. पण शिंदे साहेब, एक थोडासा राजकीय प्रश्न विचारतो या सगळ्या चर्चेत शेवटी, की जसं विरोधकांनी आरोप केले, पण अंतर्गत तुम्ही मगाशी म्हणला की सामूहिक जबाबदारी म्हणून सरकारने ते सगळे विरोधकांचे आरोप अंगावर घ्यायला पाहिजे होते, ते घेतले नाहीत. फक्त अजित पवार आणि राष्ट्रवादी एवढंच बाजूला ठेवलं. या सगळ्यात 15 वर्षाच्या आघाडीच्या कारभारामध्ये गेली 3 वर्षे ही जे प्रकर्षाने जाणत होतं, खरंच इतकी विसंगता दिसत होती मुख्यमंत्र्यांच्या आणि सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये आघाडीला सोबत घेऊन जाताना? नाही, काय असतं, लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातून आता सगळेजण आम्ही पण त्याप्रमाणे अलर्ट झालेलो आहोत. पवारसाहेबांची तर प्रामाणिक पहिल्यापासून इच्छा आहे, धर्मनिरपेक्ष असलेल्या भूमिकेतून एकत्रित चालण्याची, आघाडी करायची. आम्ही आता एकत्र येऊन विरोधकांच्यावर समोर आम्ही उभं राहिलं पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडीशी ही विसंगता आली होती. दादांनी राजीनामा दिला असेल, तो देण्याची कारणं काय हे तुम्हाला पण माहिती आहे. ह्या सर्व गोष्टीचा विश्लेषण करता पुढची आम्हाला लढाई जिंकायची असेल तर आता एक वाक्यता ही फार महत्त्वाची आहे. तुमच्या मनामध्ये आक्रमकतेने पुढे गेलं, आक्रमकतेने गेलंच पाहिजे 100%. या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जेवढे आरोप राज्य सरकारवरती झाले, मंत्र्यांवरती झाले, त्यात बहुतांश राष्ट्रवादीच्या मंत्र्या, तुमच्यावर देखील 2 आरोप झाले. एक फार्ममधील झाला, म्हणजे गृहनिर्माण घोटाळ्यातील, आणि दुसरा बाजार समिती, मुंबई नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार, त्याच्याविषयीचं तुमचं काय स्पष्टीकरण आहे? नाही, माझं तर म्हणणं असं आहे की मला हे कसं असतं की मंत्री झाल्यानंतर एकतर सामान्य कुटुंबातला एक तरुणाला एवढी संधी दिली पवारसाहेबांनी, दादांनी, राष्ट्रवादीने माझ्या, आणि मला संधी काम करण्याची दिलेली आहे. मंत्री झाल्यानंतर त्याच्यानंतर काय अडचणी असतील किंवा त्याच्यामध्ये कुठे मी चुकीचं वागलो असेल तर त्याच्यावर फ्लॅश आउट केला किंवा त्याच्या आरोप प्रत्यारोप झाले, मी समजू शकतो. आता काही ठिकाणी पद मिळालं, आता मंत्री मी काल झालो, बरोबर आहे. आता फार्मचा विषय 1992 साली मी ज्यावेळेला आमदारसुद्धा नव्हतो, त्यावेळेला मी तिथला घटक म्हणून त्या नियमाच्या चौकटीत बसून मी घर आणि दुकान घेतलेलं आहे. त्याची किंमत फार फ्लॅट म्हणजे 12 कोटी का 12 लाखाचा तो दुकान होतं. त्यावेळेस तुमच्या आर्थिक उत्पन्नाच्या सोर्सवर आधारित ते फ्लॅट, आणि मी रिसर कायदेशीर सगळे इन्स्टॉलमेंट सगळं अगदी भरलेलं आहे. आता तो प्रकरण फार्मचा काय गोंधळ झाला असेल किंवा त्यांचं काय चूक झाली, बरोबर झालं ते बघतील, पण त्यामध्ये माझं नाव 1992 सालानंतर 2014ला आलं तर ते माझं नाव दिलं की तुम्ही तुमच्या अधिकारात आहोत. आपण मी त्यावेळेला मंत्री पण नव्हतो, आमदार पण नव्हतो ना, मी साधा त्या घटकात आम्ही नियमाच्या चौकटीत बसलो. हा आरोप झाला, मी क्लिअरिफिकेशन केलं. मी ते क्लिअरिफिकेशन केलं तर ते किती 100% किती लोकांना ते पोचलं हा प्रश्न येतो. परंतु त्यावेळेला काही चॅनलवाल्यांनी प्रामाणिकपणाने सहकार्य केलं की ही वस्तुस्थिती तशी दिसत नाही. दुसरा झाला विषय FMCचा. मी FMCच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की FMCचा खर्च करताना पणनची परवानगी किंवा शासनाची परवानगी असल्यावर कुठल्याही प्रकारचा खर्च करता येत नाही. मी त्यावेळेला ठामपणाने सांगत होतो की या मानेंची बदली त्यांच्या खात्याने, आमचा काही संबंध नाही हो.
त्या खात्यातल्या मंत्री पणन आणि सहकार खात्याच्या मंत्र्यांनी त्यांची बदली केली होती. त्यांची कुणकुण त्यांना लागली. ठीक आहे, आम्हीच सांगितली म्हणून केली नव्हती. त्यांनी ती बदली थांबवण्यासाठी जे काही प्लॅन करायचं होतं, मी त्यावेळेला सुद्धा टी व्ही चॅनलवर सांगितलं की हे प्लॅन आहे. दुसऱ्या दिवसापासून त्यांची बदलीच थांबली, मॅटनी थांबलं, सगळं स्टॉप झालं. कुठं परत माने बोलला नाही ना कोण चॅनल बोललं. आता त्या संदर्भात कोर्ट मॅटर चालू होतं. बरं, हे अगोदरपासून कोर्ट मॅटर चालू आहे. शेवटी मला आज अधिकार मिळाला आहे. तुम्ही लक्षात ठेवा, मी अधिकाराचा उपयोग किती करावा, कायदेशीर किती करावा का बेकायदेशीर किती करावा, हा शेवटी त्याचा प्रश्न आहे. परंतु तो बेकायदेशीर म्हणून अधिकाराचा जास्त उपयोग केला तर तो नियमात ठरतो का, हेच खरं आहे. माझं आजही म्हणणं आहे की माणूस असतो त्या काळामध्ये धडपडीने काम करत असताना काही चुका झाल्या असतील किंवा नसतील ह्याचं व्हेरिफिकेशन करा. पण ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर मंत्री झाल्यापासून मी जर काम करताना कुठं कमी पडलो असं किंवा तिथं कुठेतरी चूक केला किंवा भ्रष्टाचार केला, फ्रॉड केला मंत्री झाल्यापासून अंतर, तर मला निश्चितपणे दोष द्या. पण मी बसायला 1 वर्षसुद्धा नाही, जरा काम करण्याची संधी तर द्या. नेत्यांनी, पक्षांनी किंवा सरकारमध्ये काम करताना मला काम करण्याची संधी तरी मिळायला पाहिजे. एवढं करण्याची संधी मिळाली तर ठीक आहे. परंतु ते आरोप प्रत्यारोप करून प्रतिमा मलिन करायचा, मग कोणीतरी त्याचं भांडवल करायचं, याला काय अर्थ नाही. प्रत्येक जणांच्याकडे बघितलं तर त्यामध्ये असं जर सर्व काढायचं म्हटलं तर एक माणूस तसा सरळ राहणार नाही. मग रोज प्रत्येकाचीच कुंडली बाहेर निघत बसतील. माझं एवढीच विनंती होती. मी चॅनलला त्या दिवशी पण हेच सांगत होतो, संधी दिलेली आहे, मला काम करून द्या. हां, त्या काळामध्ये काय झालं असेल मग मी दोषी होईल. परंतु 92 सालचे 12-15 वर्ष जुने प्रकरण जाणीवपूर्वक काढणं असं तुमचं म्हणणं आहे. एवढंच. निश्चितच धन्यवाद शिंदेसाहेब, आपण आलात. राज्याच्या सिंचनासंदर्भात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या विभागासंदर्भात माहिती दिली आणि आघाडीनं या निवडणुकाला लोकसभेत जसं विसंगत वादाने सामोरी गेली, आता आक्रमकतेने पुढे जायला अशी आपण अपेक्षा व्यक्त केली. आपण बोललात, धन्यवाद.